पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी SIR बद्दल महाराष्ट्रातल्या नगरसेवकांची मीटिंग बोलवली। यात महाराष्ट्राचे सगळे नगरसेवक आहेत ज्यांनी निवडून आलेले आहेत। एक चेहरा दिसत नाही आहे ज्याला सगळेच शोधतात, त्याचं नाव आहे मतीन पटेल। आता मतीन पटेलनी जी भूमिका घेतली, निदा खानला आश्रय दिला, याबद्दल या सगळ्या नगरसेवकांना काय वाटतंय, त्याच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय हे आज आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात करूया विरोधी पक्ष नेत्यापासून। कधी काही तुमच्या बाजूला बसणारा तुमचा नगरसेवक एक आरोपी संशयित आरोपी असं। दादा अभी जो है ना SIR की यहाँ पर मीटिंग है, आप SIR के ताल्लुक से बात करें तो बेहतर है। SIR का हम लोग यहाँ पर जो है तो पूरा एक्सप्लेन करने वाले हैं किस तरीके से SIR ज़रूरी है। तो माझा साधा प्रश्न आहे, माझा एकच एक प्रश्न है ना, नहीं तो बाद में भी हो जाएगा, अभी शुरू हो रहा है, ये भी हो रहा है। मेरा सीधा सवाल है, साधा प्रश्न है कि तुमची काय भूमिका आहे, योग्य की अयोग्य? SIR की ये मीटिंग है योग्य SIR के ताल्लुक से आम्हाला नगरसेवकाची भूमिका काय झाला काय नाही झाला, नगरसेवकाची भूमिका योग्य की अयोग्य? भाई उसके ताल्लुक से नगरसेवकाची भूमिका योग्य की अयोग्य? भाई वो आप साबित करेंगे या मैं साबित करूंगा तो पुलिस देखेगी ना, योग्य है अयोग्य है, जो भी है पुलिस डिपार्टमेंट। तुमचा सहकारी बाजूला तुमच्याशी असतो, त्याची भूमिका योग्य की अयोग्य? मैं क्या बोल रहा हूँ आपको कि भाई ये डिपार्टमेंट का मामला है, वो डिसाइड करेगा क्या है क्या नहीं है, और कोर्ट डिसाइड करेगी सही है गलत है, जो भी है वो मामला जो है तो पुलिस के और कोर्ट। तुम्ही नेते आहात त्यांचे, आम्ही नेते आहे, आम्हाला काही माहीतच नाही ना काय झाला काय नाही झाला, तर आम्ही तुम्हाला बघतो। काय वाटतं तुमची भूमिका काय आहे त्याबद्दल? नहीं, भूमिका भी SIR की मीटिंग है, उस ताल्लुक से उस रिलेटेड कोई बात हो तो आप बात करें, बाकी क्या हमारे करेंगे। पक्षाचे वरिष्ठ जे या भूमिकेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतील। या मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला आमचे श्रेष्ठ डायरेक्ट या भूमिकाबद्दल तुम्हाला योग्य की अयोग्य त्याची भूमिका? योग्य अयोग्य जे कोर्टात विषय चालला आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहे, SIT नामलेली आहे त्यामध्ये, आणि परवा तुम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांना त्याबद्दल काही शब्द दिलेला आहे। तर योग्य की अयोग्य नगरसेवकाची भूमिका तुमची? एखाद्या व्यक्तीला आश्रय देणं अशा व्यक्ती नाही, असं आमच्याकडे MIM पक्षामध्ये बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब असू द्या, इम्तियाज जलील साहेब असू द्या, या समीर साजिद बिडर साहेब असू द्या, जो करेल तो भरेल। आणि MIM मध्ये असं कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी केलं जात नाही। उगं काहीतरी छोटासा भाऊ म्हणून त्या ठिकाणी सोडला, भूमिका योग्य की अयोग्य अशा पद्धतीने मदत करणं? नाही मदत वगैरे नाही। साहेबांनी कालच सांगितलेलं इम्तियाज जलील साहेबांनी, आम्ही साधा प्रश्न आहे, हो किंवा नाही याच्यात आम्ही कोणाला पाठीशी घातलेलं नाहीये। आणि जे जर घेतलेली भूमिका असेल ते योग्य की अयोग्य? पोलीस प्रशासन त्याची चौकशी करणार, आणि चौकशी करून जे निर्णय येईल तो योग्य पोलीस देतील। भूमिका आपण आता सध्या सांगू शकत नाही। सध्या आरोप केलेला आहे, न्यायालयीन चौकशी चालू आहे, SIT त्यावर बसलेली आहे, त्यांनी अजून काही निष्कर्षापर्यंत आलेले नाही। आपण आता कसं बोलायचं की अयोग्य काय योग्य? हे एखाद्या संशयित व्यक्तीला लपवणं, ज्याच्यावरती जामीन नाकारला आहे, माझं म्हणणं आहे जामीन नाकारलेला आहे, एखाद्या व्यक्तीचा जामीन नाकारले असताना त्याला आश्रय देणं योग्य की? एक मिनिट आपण हे लक्षात घ्या, खरं लपवलं की अजून हेच सिद्ध झालं नाही सर, अजून सिद्ध कुठं आलं लपवलं की? पोलिसांनी एका नगरसेवकाला घेऊन जाऊन नाही एक मिनिट, काय तुम्ही लक्षात घ्या की नगरसेवकाला त्या ठिकाणी कोणी बोललं असेल, काय झालं असेल, पण अशा ठिकाणी एक मिनिट का सर, या ठिकाणी तुम्ही जे म्हणता की लगेच आरोप करणं हा सिद्ध झालेला नाही आहे। आणि नगरसेवक असा वाटत फिरत असतो, त्या ठिकाणी त्या पोलीस त्या ठिकाणी आले, पोलीस कशामुळे आले तो तिथे विचारा गेला, मग तुम्ही लगेच त्याची जी भूमिका आहे ती तुमची कायम आहे? कोणती भूमिका? एखादा आरोपी जर असेल, तो तुमचा कोणी जवळचा असेल, हो, तरी तुमची हीच भूमिका असेल? नाही, आज प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आहे, त्याबद्दल मी सांगू शकत नाही। इधर माहित तो नहीं बोलने वाला भाई। तुम्ही नगरसेवक आहे, तुमची काय भूमिका? नहीं मी नगरसेवक आहे। भूमिका योग्य की अयोग्य? भूमिका ही अयोग्य नाग्याचा प्रश्न नाही आहे, आणि आरोपीला कोणीच साथ देत नाही, कोणतीच पार्टी साथ नसते देते, आणि आरोपी मतीन भाई यांचं नाव सहआरोपीमध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे आरोपी आणि सहआरोपी फरक असतो। आरोपीमध्ये एखाद्या आरोप, माझा साधा नाव येऊ शकतात। साधा प्रश्न असा आहे की एखाद्या आरोप असणाऱ्या व्यक्तीला आश्रय देणं योग्य की अयोग्य, तेही एका नगरसेवकाने? नगरसेवकाचं त्यांच्यावर गुन्हाच नाही आहे दाखल। माझा प्रश्न आहे, ज्याच्यावर गुन्हा आहे दाखल त्याच्यावर म्हणजे त्या व्यक्तीला ज्याचे की कोर्टाने जामीन नाकारलाय, अशाला आश्रय देणं योग्य की अयोग्य? जामीन नाकारणं म्हणजे काही गुन्हा साबित झाला का? असं नाही आहे। जामीन नाकारलं म्हणजे गुन्हा साबित, ते सहआरोपी ना, सहआरोपी 100 राहू शकते, उद्या कोणीही राहू शकतं शहरातलं। ठीक, तुम्ही नगरसेवक आहे? आप नगरसेवक आहे? नाही आहे।
अजून खूप सगळे नगरसेवक आहेत, मात्र स्पष्ट भूमिकाच या ठिकाणी नाही. तुमची काय भूमिका आहे? एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीचे ज्याच्यावरती आरोप आहे त्याला आश्रय देणं योग्य की आहे? छतरपुर के अंदर फिरोज़ा खातून जो जेलर थी, वो जेलर एक कैदी के साथ उसने शादी कर ली, बजरंग दल ने उसका साथ दिया. ये योग्य है कि अयोग्य है, पहले उसका जवाब दीजिए आप मुझे. छतरपुर के जेलर की फिरोज़ा खातून जेलर ने वहाँ के कैदी से शादी कर ली, बीच बजरंग दल वालों ने उसका साथ दिए. क्या योग्य है, ये योग्य है कि अयोग्य है, इसका जवाब दो. माझा प्रश्नाचं उत्तर द्या पहिले तुम्ही मला. अरे तुम्ही मला विचारण्याच्या ऐवजी ते जेलरला विचारलं पाहिजे, बजरंग दलला विचारलं पाहिजे. मी बजरंग दलाचा कार्यकर्ता नाही ना, मी बजरंग दलाचा समर्थक आहे. मी पत्रकार म्हणून मी फक्त तुम्हाला हा विचारतोय की अशा पद्धतीचं आश्रय देणं योग्य की अयोग्य हे का विचारतो आहे तुम्हाला, की तुम्ही नगरसेवक आहात MIMचे म्हणून विचारतो? अब ये सिद्ध हो गया क्या किसने मदद की नहीं की? नहीं नहीं अभी पुलिस इंक्वायरी कर रही ना. नहीं हुआ, ये पुलिस का सिर्फ कहना है कि उस पर सिद्ध हुआ नहीं भी. इसके लिए कोर्ट है, कोर्ट बताएंगी जो भी है, कोर्ट बताएंगी. असल में ये इल्ज़ाम लगा हुआ है. अब इल्ज़ाम सही है या झूठ है, वो घर किसका था ये ना आपको पता है ना हमको पता है. अब ये SIR की मीटिंग है, उस ताल्लुक से हम बैठे हुए थे. वो घर किसका है, किसने उनको बुलाया था, कहाँ से वो आए थे और कौन थे, ये किसी को भी नहीं मालूम. आपके चैनल के ज़रिए एक वावेला मचे हुआ है. इम्तियाज़ जलील साहब ने बुलाए, इम्तियाज़ जलील साहब ने रखे. अभी उसको तो सज़ा भी नहीं हुई. वो हमने नहीं बोला है, विरोधक ने बोला है, वो हमने लिखा है. हाँ वही जो आप अब उनकी बात बोल रहे, लेकिन हमारा तो स्टैंड यही है. अभी इल्ज़ाम लगे हुए उनके ऊपर और उनके ऊपर कोई उनका वो नहीं है कि कौन है क्या है, कोई मालूम ही नहीं हमारे को उस बारे में. हे सगळे नगरसेवक होते MIMचे, महाराष्ट्रातले आहेत आणि पुढे बसलेले हे सगळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. त्यांना आपण विचारलं की त्यांच्या सहकार्याने घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य. प्रश्न खूप साधा होता की ज्यांच्यावरती आरोप आहेत अशा व्यक्तीला आश्रय देणं किती योग्य आहे, मात्र त्याचं स्पष्ट उत्तर कोणीही देऊ शकलेलं नाही. हो किंवा नाही यात दोन विचारायचे होते, पण एकानंही याचं स्पष्ट उत्तर दिलं नाही. त्यामुळे MIMची भूमिका नेमकी काय आहे हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.